तर जय भीम नवउद्धाय मित्रांनो. आज देशाची राजधानी दिल्ली इथे कॉकरोच जनता पार्टी यांनी खूप मोठ्या प्रमाणात असं आंदोलन छेडलेलं आहे. ह्या आंदोलनामध्ये खूप संख्येने लोक दिल्लीमध्ये दाखल होत ह्या आंदोलनाला समर्थन देतात. मोठे मोठे सेलिब्रिटी हिरोईन वगैरे सर्व आलेले आहेत. हे आंदोलन जनतेच्या भल्यासाठी उभं केलेलं आंदोलन आहे. ह्या आंदोलनात मुख्य मुद्दे बेरोजगारी, महागाई यावर होते आणि शिक्षण मंत्र्यावर खास करून जे आता नीटचा जो पेपर लीक झाला त्याचा इस्तिफा घेण्यासाठी हे आंदोलन होतं. हे आंदोलन काही राजकीय नव्हतं, हे आंदोलन होतं सामाजिक आणि राजकीय देखील म्हणायला हरकत नाही. कारण की ह्यामध्ये देशाचं हित जो आपण जो झेन झी म्हणतो, कारण की यूथ यामध्ये रस्त्यावर उतरलेला आहे. सरकारला थेट प्रश्न विचारत आहे की रोजगार का देत नाही, महंगाई का वाढली, पेट्रोल डिझेलचे भाव का इतक्या आसमान. ह्याच आंदोलनामध्ये काही अंधभक्त घुसलेले आहेत आणि ह्या आंदोलनात चिघळण्याचा प्रयत्न होत आहे. पण गोदी मीडिया गो बॅक. तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो की ह्या आंदोलनाला गोदी मीडिया एक वेगळं वरण देण्याचा प्रयत्न करत आहे असं ह्या व्हिडिओवरून दिसत आहे. हे व्हिडिओ बघा किती सोशल मीडियावर सध्या तुफान गाजत आहे आणि देशाचं लक्ष सध्या दिल्लीकडे आहे. कॉकरोच जनता पार्टीचे जे संस्थापक आहे अभिजित दीपके हे सकाळी दिल्लीच्या एअरपोर्टवर आलेले आहे आणि त्यांनी हातामध्ये, खास करून सांगतो मित्रांनो तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट आहे, हातामध्ये दिल्लीच्या जसे एअरपोर्टवरून जेव्हा ते बाहेर आले तर हातामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एक पुस्तक घेऊन ते मैदानात उतरले आहे. म्हणजे विचार करा, ज्या महामानवानी हजारो शोषित पीडिताला जो दबलेला आहे, पीडित आहे, शोषित आहे, त्याला आत्मसन्मानाने जगण्यासाठी क्रांती निर्माण केली. मूक नायक लोकांमध्ये निर्माण केले. मूक नायक जी मुके होते लोक त्यांना मुकांचे नायक झाले ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज त्यांच्याच आदर्श घेऊन हे झेन झी मैदानात उतरली आहे. बघा, जय भीमचा नारा सगळीकडे वाजत आहे आणि ही सरकारला भीती निर्माण झाली आहे. त्या सरकारला ज्यांनी 10-11 वर्ष लोकांना फक्त किड्या मुंग्या म्हटलेला आहे. नीट पेपर असो, महंगाई असो, बेरोजगारी असो, असे अनेक मुद्द्यावर हे सरकार गप्प आहे. थेट सरकारला प्रश्न निर्माण केलेला आहे की तुम्ही का. आता परिवर्तन व्हायलाच हवं. नेपाळचं उदाहरण तुम्हाला माहीतच आहे की कशा पद्धतीने नेपाळ बदललं आणि तिथं झेनझीनं क्रांती करून नेपाळची सत्ता उखाडून टाकलेली आहे. आज त्याच भूमीवर आज झेनझी भारतामध्ये देखील उतरलेली आहे. सकाळपासून पुऱ्या देशाचं लक्ष दिल्लीकडे आहे. तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो, ह्या माझ्या चॅनलला जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा आणि जास्तीत जास्त प्रमाणात सबस्क्राईब करा. आणखीन कॉकरोच जनता पार्टीचं उद्या काय होईल, परवा काय होईल याची नवीन अपडेट आम्ही जशी आमच्याकडे तशी तुम्हाला देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. तर जास्तीत जास्त प्रमाणात माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि भीम सूर्य TV चॅनलला, इंस्टाग्राम चॅनलला, फेसबुक पेजला जास्तीत जास्त प्रमाणात फॉलो करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, नमो बुद्धाय.